वेळापूर्वी त्यांनी असं म्हटलं की राहुल गांधी आपल्या मागण्यांवरून पलटले आणि त्यानंतर पोलिसांनी काँग्रेसचं हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या 3-3.5 तासापासून या ठिकाणी राहुल गांधी, प्रियंका गांधींनी ठिय्या दिला होता। दुसरी दृश्यात थेट आपण या ठिकाणी पाहतोय, एका बाजूला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, दुसऱ्या बाजूला अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तर प्रियंका गांधी देखील आपल्याला या ठिकाणी दिसतायत। त्या सगळ्या खासदारांना, नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी यांची संसदेमध्ये चर्चेची मागणी आपण मान्य केली, मात्र त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी नंतर केली। ते आपल्या मागण्यांवरून पलटले असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलेलं आहे। तर मुळातच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊनच हे आंदोलन सुरू झालेलं होतं। छात्रों की मांग को तो माने, आखिरकार छात्रों की मांग क्यों नहीं मान रहे हैं? आराम दे, आराम दे, आराम दे। तर राहुल गांधी, अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। गेल्या 3-3.5 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। ठिय्या दिला होता राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी। काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचेही नेते यामध्ये सहभागी झाले होते। राहुल गांधी यांच्या आव्हानानंतर यामध्ये इतर इंडिया आघाडीचे नेते देखील इथे आले। आणखी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह या ठिकाणाहून चर्चा करून बाहेर पडल्यानंतर, त्यांचं ट्विट आल्यानंतर काँग्रेसच्या आंदोलनात पोलिसांची एंट्री झाली आणि त्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलेलं आहे। अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। In association with रामराज कॉटन व्हाईट शर्ट्स प्रस्तुत करता राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा।